नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ज्या आंतरराष्ट्रीय संघटना ज्यांच्याविषयी पोलीस परीक्षेला आपल्याला किंवा सरळ सेवा परीक्षा आहेत त्यांना प्रश्न हा 100% असतो, तर त्या संघटनांची माहिती बघणार आहोत। त्याच्यामधली पहिली संघटना आहे सार्क संघटना। सार्क संघटना ही भारत आणि त्याच्या मित्र देशांशी असणारी संघटना आहे। तर या संघटनेमध्ये नक्की कोणते देश सहभागी आहेत किंवा निरीक्षक देश कोणते, या संघटनेची स्थापना कधी झाली, जास्त करून सरळ सेवा असतील किंवा पोलीस सारख्या एक्झाम्स असतील त्यांना त्या संघटनेची स्थापना, मुख्यालय यांवर 100% एक ना एक तरी प्रश्न असतोच। त्याच्यामुळे हा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। यावर सुद्धा एकही मार्क जाऊ नये यासाठी आपण या संघटनांची माहिती घेणार आहोत। कारण विद्यार्थी मराठी व्याकरण असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतर विषय वाचत असताना किंवा जीकेचा अभ्यास करत असताना ह्या महत्त्वाच्या गोष्टींकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि जिकडे दुर्लक्ष होतं तिकडे एस एज्युकेशन महाराष्ट्र हा यूट्यूब चॅनल तुमचं लक्ष नक्कीच वेधून घेईल आणि म्हणूनच आपण आंतरराष्ट्रीय संघटनांची माहिती बघतोय। तर जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा आहे। थोडक्यात आणि पटकन माहिती ही तुम्हाला समजणार आहे। तर बघा, पहिली संघटना आहे आंतरराष्ट्रीय संघटनांपैकी पहिली आहे सार्क संघटना। सार्क संघटनेलाच इंग्लिश रूप काय आहे? साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन हे त्याचं इंग्लिश रूप आहे। मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? आशियाई विभागीय सहकार्य संघटना। मराठीमध्ये काय म्हणतात? आशियाई विभागीय सहकार्य संघटना। बाळांनो, आतापर्यंत परीक्षेला तुम्हाला सार्कचं पूर्ण रूप सुद्धा विचारलेलं आहे। जुने पेपर बघा, लक्षात येईल। पूर्ण रूप काय? साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, दक्षिण आशियाई संघटना आहे ही, दक्षिण भारताची। आता ह्याच्यातला आधी मी तुम्हाला समजून सांगणार आहे नक्की कशी आहे, परंतु महत्त्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचे। अर्थात सार्क संघटना असावी ही संकल्पना मांडणारा एक देश होता, तो होता बांगलादेश। 1977 साली बांगलादेशाने आपले शेजारचे देश आहेत त्यांच्यातील एकमेकाची सहकार्याची भूमिका असावी या दृष्टिकोनातून एखादी संघटना उभी राहावी असे विचार बांगलादेशकडून मांडले गेले आणि त्याच्यावर विचार विनिमय होऊन 8 डिसेंबर 1985 ला सार्क संघटनेची स्थापना झाली। ढाका येथे स्थापना झाली। सध्या त्याचं मुख्यालय काठमांडू, नेपाळ येथे आहे। तर लक्षात काय ठेवायचं, ह्या दोन गोष्टींमध्ये हे करायचं नाही। ढाका हे बांगलादेशमध्ये आहे। ढाका कुठे आहे? बांगलादेशमध्ये आहे। तर लक्षात काय ठेवायचं, स्थापना कधी झाली? 8 डिसेंबर 1985 ला आणि मुख्यालय कुठे आहे? काठमांडू, नेपाळ येथे आहे। या सार्क संघटनेचं जे विस्तार आहे तो विस्तार हा आपल्याला या टक्केवारीतून कळून येतो। जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सार्क संघटनेचा वाटा 4.21% आहे। तर जागतिक लोकसंख्येमध्ये एकूण लोकसंख्या आहे त्यापैकी जागतिक लोकसंख्या 21% ही सार्क संघटनातील देशांची आहे। सार्क राष्ट्रांनी व्यापलेले एकूण क्षेत्रफळ किती आहे? 3% आहे। तर सदस्य राष्ट्र, या सार्क संघटनेमध्ये सदस्य राष्ट्र असणारी एकूण आहेत 8। त्याच्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, मालदीव, श्रीलंका, अफगाणिस्तान हा सगळ्यात शेवटी समाविष्ट झालेला। 2007 ला अफगाणिस्तानने सार्कचं सदस्यत्व स्वीकारलेलं होतं। या सार्कचा उद्देश नेमकी काय ते बघूया। तर या सार्क संघटनेचा उद्देश हा आहे की कृषी व ग्रामीण विकास करणे, आरोग्य तसेच लोकसंख्येचे नियंत्रण, विज्ञान, तंत्रज्ञान यामधील विकास, दूरसंचार, हवामानशास्त्र, मानव संसाधन, वाहतूक यांविषयीचे जे मानवाच्या विकासासाठी महत्त्वाचे पॉइंट आहेत त्याच्यावर विचार करणे आणि एकमेकाला सहकार्य करणे हा सार्क संघटनेचा उद्देश आहे। तसेच या सार्क संघटनेमध्ये निरीक्षक देश आहेत ते एकूण आहेत 10। त्याच्यामध्ये चीन, जपान, म्यानमार, इराण, युरोपियन संघ आहे, USA आहे, UK आहे, त्यानंतर दक्षिण कोरिया आहे। या सार्क संघटनेची अधिकृत अशी भाषा आहे ती म्हणजे इंग्रजी आणि एकूण आतापर्यंत सार्क संघटनेच्या शिखर परिषदा झालेल्या आहेत 18। तर लक्षात काय ठेवायचं, म्हणजे जसं तुम्हाला सार्क संघटना लक्षात ठेवायचं असेल तर सर्वात सोपं म्हणजे काय, आता भारताचा नकाशा मला जसंच्या तसं काढता येणार नाही पण तुम्हाला समजावं म्हणून मी थोडक्यात इथं समजून सांगते की जसं सार्क संघटनेचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर सार्क संघटनेचं लक्षात कसं ठेवायचं, तर हा भारताचा नकाशा आहे असं
साधारण मला जमेल तसं मी काढलंय। तर याच्यामध्ये इथला हा जो पाकिस्तान आहे बघा, इथं काय आहे पाकिस्तान। पाकिस्तान सार्क संघटनेचे देश पण किंवा सार्क संघटनेमध्ये कोणता देश समाविष्ट आहे किंवा नाही असंही आपल्याला परीक्षेला विचारतात। त्यामुळे ह्याच्यामधला पाकिस्तान आहे, आपला मूळचा हा भारत आहे, भारत। इथला हा जो आहे तो बांगलादेश पण आहे याच्यामध्ये, बांगलादेश, बांगलादेश। त्यानंतर इथं श्रीलंका, इथला श्रीलंका, श्रीलंका हा देश आहे। इथे मालदीव आहे, मालदीव आहे। इथलं नेपाळ, इथं असं येतं बघा नेपाळ, नेपाळ। त्यानंतर इथलं भूतान, भूतान बघा किती झाले। आणि इथला वरचा अफगाणिस्तान, अफगाणिस्तान। आता बघा किती झाले, 1 2 3 4 5 6 7 आणि भारत किती 8 असे झाले। तुम्ही असं क्लॉकवाईज लक्षात ठेवू शकता, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव आणि भारत असं लक्षात ठेवू शकता। किंवा भारत घेऊन भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव हे कोण आहेत आंतरराष्ट्रीय म्हणजेच कुठल्या संघटनेमध्ये, सार्क संघटनेमध्ये समाविष्ट असणारे देश तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला सार्क संघटनेवर आतापर्यंत खूप वेळेला प्रश्न विचारलेला आहे। तर लक्षात काय ठेवायचं, सार्क संघटनेची स्थापना ढाका येथे झाली, 1885 मध्ये झाली। सध्या मुख्यालय नेपाळ, काठमांडू, नेपाळ म्हणजे इथं आहे सध्या मुख्यालय त्याचं, इथं मुख्यालय आहे। आणि स्थापना कुठे झालेली होती, इथं बांगलादेशमध्ये झालेली होती। आणि सार्क संघटना असावी, हे शेजारचे देश आहेत, यांनी एकमेकाशी व्यापाराचे संबंध, सहकार्याचे संबंध असावे या उद्देशातून ज्या संघटनेची स्थापना झाली त्यालाच सार्क संघटना असं म्हणतात। आणि त्याचं इंग्लिश रूप काय आहे, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन हे त्याचं इंग्लिश रूप आहे। त्याच्यामध्ये समाविष्ट असणारे देश कसे लक्षात ठेवायचे हे मी सांगितलं, क्लॉकवाईज लक्षात ठेवा, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव अशा पद्धतीने क्लॉकवाईज तुम्ही त्याचे देश लक्षात ठेवू शकता। सार्क संघटनेमध्ये सध्या एकूण 8 देशांचा समावेश आहे आणि सर्वात शेवटी समाविष्ट कोण झालेला आहे, अफगाणिस्तान। 2007 साली अफगाणिस्तान समाविष्ट झालं। या सार्क संघटनेची अधिकृत भाषा कुठली आहे, इंग्रजी किंवा इंग्लिश ही भाषा आहे। आणि सार्क संघटनेने आतापर्यंत एकूण 18 शिखर परिषदा घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामधून या सर्व विषयांचा, हे जे चौकोनात मी लिहिलेले आहेत या सर्व विषयांचा विचार केलेला आहे। अशा प्रकारे भारत आणि भारताच्या शेजारील देशांशी, दक्षिण देशांशी जी संघटना आहे त्याला काय म्हणतात, सार्क संघटना। अर्थात दक्षिणी देश असं म्हटलं तर दक्षिणेकडे फक्त मालदीव, श्रीलंका, बांगलादेश हे इकडं, बांगलादेश दक्षिणेकडे पण येत नाही, तर दक्षिणेकडचे 2 बाकी सगळे बघितले तर उत्तरेकडचं, बांगलादेश इकडं पूर्वेकडचं येतं। तर थोडक्यात काय, आपण भारत आणि भारताच्या शेजारील देशांशी संबंधित संघटना कोणती आहे तर सार्क संघटना आहे। आसियान संघटनेचं शॉर्ट फॉर्म काय, ASEAN, आसियान असं म्हणतात। आसियान म्हणजेच काय, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स। पुन्हा एकदा काय म्हणतात त्याला, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन असोसिएशन म्हणजेच आसियान किंवा एशियान असं म्हणतात। आग्नेय आशियातील राष्ट्रांचा जो महासंघ आहे, जगातील 7वी अर्थव्यवस्था मानलं जातं या संघटनेला, 7व्या क्रमांकाची। त्यामुळे आग्नेय आशियातील राष्ट्रांचा जो महासंघ आहे त्यालाच आसियान असं म्हणतात। तर याची स्थापना 8 ऑगस्ट 1967 ला या स्थापनेची घोषणा केली गेली आणि यालाच बँकॉक घोषणा असं म्हणतात। काय म्हणतात, बँकॉक घोषणा। या संघटनेचे सचिवालय सध्या जकार्ता येथे आहे। जकार्ता हे सर्वात मोठे शहर आहे या संघटनेतील, हे लक्षात ठेवा। तर याच्यामध्ये समाविष्ट असणारे सदस्य देश एकूण आहेत 10। त्या 10 देशांमध्ये इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, म्यानमार, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया हे 10 देश समाविष्ट आहेत। तर लक्षात काय ठेवायचं, सदस्य देशांमध्ये एकूण किती देश आहेत, 10 देश समाविष्ट आहेत। आणि ते कोणते आहेत, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, म्यानमार, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस
कंबोडिया हे देश त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आपण जागतिक जगाच्या नकाशावर ह्या संघटनेचं कशा पद्धतीचं स्थान आहे तेही पाहूया. आता बघा, आर्थिक ह्या संघटनेच्या स्थापनेमागचा एक उद्देश आहे. तो उद्देश आहे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व प्रशासकीय विकास करणे, तसेच प्रादेशिक शांतता व स्थैर्य राखणे, सामंजस्य राखणे हा या संघटनेचा उद्देश आहे. जगाच्या एकूण जमिनीपैकी 3% क्षेत्र या एशियन संघटनेच्या देशांनी व्यापलेलं आहे. तसेच एकूण लोकसंख्येपैकी आशियान देशांची लोकसंख्या 8.8% इतकी आहे. किती आहे? 8.8% आहे. याविषयीचं आपल्याला एशियनचा लॉंग फॉर्म विचारतात. आग्नेय आशियातील राष्ट्रांच्या महासंघाचा शॉर्ट फॉर्म आपल्याला अनेक वेळेला परीक्षेला विचारतात. तसेच सचिवालय कुठे आहे हेही अनेक वेळेला परीक्षेला विचारतात. सदस्य असणारे देश किती आहेत किंवा खालीलपैकी कोणता देश एशियन संघटनेचा सदस्य आहे किंवा नाही असेही विचारतात. त्यामुळे हे 4-5 वेळा वाचलं तरी लक्षात येईल. या सर्वांचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि नोट डाऊन करा. आता ह्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं ते ह्याचं ब्रीदवाक्य किंवा मोटो. ब्रीदवाक्य कोणतं आहे? 1 विजन 1 आयडेंटिटी अँड 1 कम्युनिटी हे त्यांचं एकता दाखवणारं असं ब्रीदवाक्य आहे. काय आहे? 1 विजन 1 आयडेंटिटी 1 कम्युनिटी हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. किंवा हे पण परीक्षेला विचारतात, 1 विजन 1 आयडेंटिटी 1 कम्युनिटी हे ब्रीदवाक्य किंवा हा मोटो कोणत्या संघटनेचा आहे? तर आसियान संघटनेचा आहे. आणि त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, म्हणजेच काय? आग्नेय आशियातील राष्ट्रांचा महासंघ. आशा करते की ही माहिती तुम्हाला परीक्षेला अत्यंत उपयोगी पडेल. 1 लाइनर क्वेश्चन साठी अनेक वेळेला हे प्रश्न येऊन जातात, मात्र इतर अभ्यास करण्याच्या नादामध्ये हे भाग राहून जातात. म्हणून एस एज्युकेशन मार्फत आपण हा भाग घेतलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.